गोवर्धन वेलकम वेलकम. लेका इथे आम्ही आपल्या मातीत आपल्या माणसात आलोय. इथे तरी ते वेलकम प्लीज टू मीट यू वगैरे असलं स्वागत नको रे बाबा. ये बस 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 रे बस बस. अरे स्वागत कसं सहजपणे व्हायला हवं. मग ते कुठल्याही भाषेत असो. आता आपल्याकडे ते प्रमुख पाहुणे आल्यानंतर ईशस्तवन किंवा स्वागत गीत वगैरे म्हणतात ना, ते बघून नको ते स्वागत असं वाटायला लागतं. यू सेड इट. अरे मोहन काका कधी आलात? अगं झाले मला 8 दिवस झाले येऊन. बाय द वे मीट कैवल्य माय सन. हाय. हाय, आय एम कॅवी. काय कवी? नो इट्स कॅवी. अभिषेकींचं कैवल्याच्या चांदण्याला हे माझं अगदी फेवरेट गाणं. आमच्या कॉलेजमध्ये तो कोपरकर म्हणून होता. सुंदर गायचा. आता खूप मोठा गायक झालाय तो. पण तेव्हापासनं कैवल्य हे माझ्या डोक्यात अगदी घट्ट बसलं होतं. आता त्या कैवल्याचं कॅवी झालेलं आहे. Come on, uncle. My friends call me Kavi and I like it. अच्छा अच्छा. नाही नाही, मुक्ता म्हणतो तसं कवी नाव सुद्धा चांगलं आहे की. कवी म्हणजे पोएट. Kavi is more trendy, ना? एनिवे आपण नावाच्या जरा पुढे जाऊया का? मी चहा आणते सगळ्यांसाठी. By the way, uncle, where is your swimming pool? स्विमिंग पूल नाही बाबा, स्विमिंग पूल आमच्याकडे नाही. आमच्याकडे नळाला 24 तास पाणी येतं ना, तीच आमच्याकडे लक्झरी आहे. Oh, okay, okay. No problem, no problem. By the way, तुमचं गार्डन, the garden is very pretty, huh? कोण मेंटेन करतं? फादर अँड डॉटर असोसिएट्स. Father and daughter. Yeah, father and daughter, their chemistry always works. Cool, cool. कैवल्य, please have some Indian tea. Oh, thank you. And by the way, it is not cool. It is very hot. थँक यू थँक यू. ओके. काय सागर नाहीस का परत? त्याची तब्येत थोडी बरी नाहीये. तसं औषध घेतलंय त्याने आणि थोडी मऊ खिचडी पण खाल्ली. त्याला सांगा, आजीने सांगितलंय बरे झालात की रात्रीच्या जेवणाला तरी इथे हजर राहिलंच पाहिजे. कळलं? आणखी एक, शुक्रवारी आपण पूजा घालतोय माहिती आहे ना? आपण एवढ्यासाठी म्हटलं की त्या दिवशी कुणी काहीही कारणं सांगायची नाही आहेत. सगळेजण मला पूजेला इथे हजर पाहिजेत. पूजा सागर करेल. आणि हो, त्या मुक्ताला सांगा म्हणा दिवसभर तुला इथेच थांबावं लागेल त्या दिवशी. आणि पूजेच्या नंतर संध्याकाळी जो छोटा कार्यक्रम आहे ना, त्याच्यातच आपण नव्या शाळेबद्दल जाहीर करून टाकूया. काय झालं मॅडम? काय झालं? काय झालं? मी किती वेळा सांगितलं की मला विचारल्याशिवाय माझ्या ताटात काही वाढत जाऊ नका म्हणून. मॅनर्स नाही आहेत का ग तुला? 1000 वेळा सांगितले मला ऑइली फूड सर्व नका करत जाऊ. एवढे डायटिंग करते, एवढे एक्सरसाइज करते, टाइमपास म्हणून. मला काय माहित मॅडम? डोंट आर्ग्यू विथ मी. इडियट. विनी बास, किती बोलशील तिला? आणि खरं सांगू, माझ्या मते तुला उलट थोडं जास्त खाण्याची गरज आहे. नाही तर आणखी काही दिवसांनी दुष्काळात ना आल्यासारखे दिसशील. तुला हे डायटिंग आणि कॅलरी बिलरी यातलं काही कळतं का? विनी, माइंड युअर लँग्वेज.
विनी, हे असं भरल्या ताटावरून निघून जायचं नसतं. असली फाजील मस्ती मला अजिबात चालणार नाही. काय ही आजकालची मुलं. हाय ग, वा 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 वा, फार जेवलो बाबा. मुक्ताच्या त्याला सॉलिड चव आहे. अरे कित्येक दिवसांनी हे असं महाराष्ट्रीयन जेवण जेवलो बघ मी. बापरे. कधी कधी गंमत वाटते. म्हणजे आपण जन्मतो कुठे, मग शिक्षण कुठल्या तरी दुसऱ्याच गावात, त्यानंतर नोकरी कुठेतरी तिसरीकडेच, मग लग्न कुठेतरी. एका बाजूला टोळीने आपण प्रवास चालूच असतो. पण मलाही मायग्रेशन्स आवडतात. अरे माझा एक मित्र सांगत होता, त्याची आजी लग्न झाल्यानंतर ज्या वाड्यात आली त्या वाड्यात ती 80 वर्ष राहिली, कुठे बाहेर गेलीच नाही. अरे म्हणजे घरातली मंडळी जरी बाहेर गेली तरी ती घरातच थांबायची. का तर कुलूप लावायला लागायला नको म्हणून. अरे या ऐकल्यावर माझ्या अंगावर तर काटा आला. मलाही आवडलं असतं. निलिमाच्याही मनात होतं तुझ्यासारखं फॉरेनमध्ये सेटल होण्याचं. पण सरदेसाईंकडे जनरल मॅनेजर म्हणून लागलो आणि घटना इतक्या काही वेगानं घडत गेल्या की माझी मुलं याच मातीत घट्ट रुजत गेली. मलाही आश्चर्य वाटलं. म्हटलं कुठे खेड्यात म्हशींच्या दाराकडे बसलाय हा. पण आता मात्र एम्पायर झालाय. केशवराव अचानक गेले त्यावेळेला हा डेअरी प्रोजेक्ट प्रायमरी स्टेजला होता. मासाहेब पूर्णपणे गृहिणी होत्या. केशवरावांचे अनंत उपकार होते. त्यामुळे केशवराव गेल्यानंतर मासाहेबांना सोडून जाणं म्हणजे कृतज्ञपणाचं ठरलं असतं. आणि एका अर्थाने इथं थांबलो ते चांगलंच झालं. अर्थात शेवटी सगळे तुझ्याच हातात आलं हे बरंच झालं ना. हो, पण ते विश्वासानं, परिश्रमानं, कपटानं नाही. पण मॅडमची पोरं उखडत असणार तुझ्यावर. मी एका मर्यादेपर्यंत विचारच करत नाही त्यांचा. मी फक्त एवढं बघतो की वडिलोपार्जित त्याला मिळालेलं आहे ते मला परिश्रमामुळे मिळालंय. त्याने ती वारसा म्हणून जपावी आणि मी माझ्या परिश्रमांचं फळ म्हणून. अरे नुसता वारसा असून काय उपयोग आहे गोवर्धन. त्या मुलांमध्ये ते स्पिरिट आहे का. काय जेव्हा प्रॉपर्टी अशी वारसा हक्काने मिळते, अचानक मिळते, त्यावेळेला त्याची किंमत नसते. पण फॉर्च्युनेटली ती किंमत मासाहेबांना आहे. त्यामुळे त्या असेपर्यंत मला काळजी नाही. आणि उद्या ते गेल्यावर या गोष्टीचा मी विचार केला नसेलच तुला वाटतं. पण काय रे साल्या, दुसऱ्या मीटिंगमध्ये सगळे सिक्रेट्स ओपन करू मी. हे बघ बाबा, मला काही इंटरेस्ट नाही तुझ्या त्या दुधामध्ये. मी फक्त दूध पितो ना. अपने को आम खाने से मतलब है, पेड़ से क्या है. करेक्ट करेक्ट. बाकी मुलगा मस्त आहे तुझा, हँडसम आहे. काय विचार काय पुढे, म्हणजे शिक्षणाचा, करिअरचा. You are still a kid. सो व्हॉट नेक्स्ट. You mean future plans? माहित नाही. Actually, I wanted to do something in music, you know. पण पप्पानी बॅक टू इंडिया असा एक डिसिजन घेतला आणि माझे सगळे फ्युचर प्लॅन्स असे झालेत. का रे, तुला नाही आवडलं भारतात परत येणं. नॉट एक्झॅक्टली लाईक दॅट. बट यु नो मुक्ता, इथे इथे म्युझिकचं नेमकं काय चाललं ते कळत नाही ना. एक्झॅक्टली कुठल्या टाईपचं म्युझिक म्हणायचं तुला. पॉप. आयुष्य. व्हॉट डू यू मीन. अरे नाही, मला म्हणायचं आहे की पॉप हा खूप जनरल टर्म झाला. म्हणजे बघ, जे भारतीय नाही व जे मेनली इंग्लिश ते म्हणजे पॉप असं सगळ्यांनाच वाटतं. पण पॉप, रॉक, जॅझ, मेटल, हेवी मेटल असे बरेच प्रकार आहेत. मग ह्यातलं नेमकं तुला काय आवडतं. आय मस्ट अप्रिशिएट. तुला इन डिटेल माहिती आहे. ऑफकोर्स, इथेही म्युझिकमध्ये भरपूर काही चाललंय. ए मला सांग, तुला म्युझिकमध्ये नेमकं कुठल्या फॅकल्टीमध्ये काम करायला आवडेल. म्हणजे बघ, तू गाणं लिहिणार का, कंपोज करणार का, स्वतः गाणार का, एखादं इन्स्ट्रुमेंट वाजवणार, आणि त्यातूनही कुठलं इन्स्ट्रुमेंट. माय गॉड, यू आर बिहेविंग ॲज इफ यू आर माय टीचर. एनिवे आय थिंक आय विल सिंग. गाणं म्हणायला मला आवडेल. फाईन, मग म्हण एखादं गाणं. आता इथे. वाय नॉट. कम ऑन मुक्ता. Now don't tell me you cannot sing without an orchestra. गुड एक्सक्यूज. थँक्स सुचवल्याबद्दल. Hey, this is not fair. Come on, sing. Come on, maybe some other time.
किती भाव खाशील रे. तू ना एक काम कर, तू बाथरूम मध्ये जा, तिथेच मोठ्याने गा. Too much, huh? Too much. Okay, let me try. Ha. सांसों को सांसों में ढलने दो जरा, धीमी सी धड़कन को संभलने दो जरा. रा 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 रा. हम तुम हम तुम. वाव, नॉट बॅड या हिंदी. थँक्स. ए पण तू एक काम कर, तू फास्ट ट्रॅक पकडून फेटा बांधून गा, रातोरात अल्बम बनेल. आणि अमेरिकेतला मुलगा म्हटल्यावरती इंग्लिश पेपरांच्या बरोबर स्मार्ट मराठी पेपरातही रेड कार्पेट तुला. यु नो मुक्ता, फ्रँकली सांगायचं ना तर इथे येताना एक भीती होती की कसा ऍडजस्ट होणार मी इकडे. पण इतकं हायजेनिक, इतकं स्वच्छ आणि इतकं टिपटॉप राहिल्यानंतर इथली धूळ, इथलं पोल्युशन ब्रेक म्हणून आवडायला लागलंय मला. अरे ह्याचं कारण ह्या सगळ्याला जोडणारा आपलेपणा, तुझ्या भाषेत वॉर्म. I do agree with you. मुक्ता, इंडिया समजायला ना इंडियन्सनी काही काळ अब्रॉड मध्येच राहायला पाहिजे. ओनली देन दे रिअलाइज व्हॉट दे आर मिसिंग रिअली. ओके अंकल सॅम. काय मॅडम स्कूल प्रोजेक्टमध्ये बिझी होणार होता, म्हणजे आम्हाला सुद्धा बाईसाहेबांना चिठ्ठी पाठवून भेटायला लागणार नाही का? काय झालंय मला सांगा, मा साहेबांना काही गरज होती का चार चौघात विनीला असं बोलायची? काहीही बिघडलेलं नाही. ती कशी उलट उत्तर देत होती मांना. अहो पण दिवाकर, मला एक कळत नाही, मा साहेबांचा प्रॉब्लेम काय? जर विनीला स्लिम अँड ट्रिम राहायचंय तर ह्या कशाला नाक खूप असतात मध्ये? तुमचे मा साहेब आहेत ना, त्यांना ढोबळी मिरची सारख्या मुलीच आवडतात. आता तू भरकटल्यासारखं बोलायला लागली. मी भरकटल्यासारखं बोलत नाहीये. तुम्हाला सांगते दिवाकर, मा साहेबांना एक सागर सोडला ना तर या घरातल्या कुठल्याही व्यक्तीबद्दल आस्था नाहीये. काही झालं की आपलं सागर सागर सागर. घरात पूजा कोण करणार तर सागर. घरात हे बघ, मोठा नातू आहे तोच करणार पूजा. आणि आता इश्यू करू नको सुगतच. मी काहीही बोलले की तसं लगेच इश्यूच होतो नाही का? राहिलं दिवाकर, विनी खूप दुखावली आहे. मगाशी तुम्ही काही बोलला नाही, पण निदान ती झोपायच्या आत तिला भेटून तरी या. बापरे, केवढा हा राग, आणि तोही बाबांवरती. अगं चिमू, एक मिनिट. फर्स्ट थिंग, आय डोंट वॉन्ट टू टॉक टू एनीबडी. आणि दुसरी गोष्ट, मला चिमू बिमू अजिबात म्हणू नका. अगं चिमू म्हणजे चिमुरडी. हॅलो, मी आता काही चिमुरडी राहिलेली नाही. हा, मोठी झाली, मच्युअर्ड इनफ. वोटिंग राईट सुद्धा आता मला. मोठ्या झाल्यात तुम्ही. मच्युअर्ड इनफ. मग हा तुमचा मच्युअर्डनेस तुमच्या वागण्या बोलण्यातनं का बरं दिसत नाहीये? आपल्यापेक्षा मोठ्या माणसांना वाटेल तशी उत्तर द्यायचा राईटही तुम्हाला व्होटिंग राईट सारखा मिळालाय वाटतं. म्हणजे मोठ्याने काही बोललं तरी चालतं. तिला खावंसं वाटलं तर तिने खायचं ना, मला कशाला जबरदस्ती करते? आधीच 3 किलो घटवायला मला एवढे कष्ट पडतायत. 3 किलो? माय गॉड.
अगं ह्या रेटनी थोड्या दिवसानंतर तुझ्यावरती पेपर वेट ठेवायला लागेल मला. चेष्टा करताय माझी? तुम्हाला माझी मैत्रीण माहिती रुही, तिने पर्सनल ट्रेनर ठेवलाय फ्रॉम US. शी भाव खात असते ना, ती सारखी फिगर 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 करत असते. अच्छा. हा, पण मी मात्र तुझ्या एवढी सुंदर पोरगी कुठेही पाहिलेली नाही. कारण मी तुमची मुलगी आहे ना, म्हणून. पण मला माहितीये ना, ती रुहीच खूप सुंदर आहे. आता काय करू त्या रुहीचं मी? हा, कॅलेंडर करून जाऊ का तिचं? डॅड, आपण माझं नाक सरळ करूया. काय नाक? हा, म्हणजे एकदम स्ट्रेट. ते रुहीने पण केलंय. यू मीन प्लास्टिक सर्जरी? येस डॅड, प्लीज डॅड. अरे प्लीज चिमू, डॅड, अरे प्लीज. bad or what? प्लीज डोंट से नो. येस येस म्हणा. ओके, डन डन डन. I love you, Dad. बरं चिमू, ती प्लास्टिक सर्जरी झाली की मग तो रागही तुझ्या नाकावरती बसणार नाही, नाही का? Dad. बरं बाबा, आता आमच्यावरही थोडंसं प्रेम असेल तर एक छानसं गाणं म्हण ना. हसणार नसलीस तर. नाही हसणार. नक्की. जे वेड मजला लागले तुझलाही ते लागेल. मुक्ता, तू ना कॉमर्स स्टुडंट वाटत नाहीस. का? कॉमर्स स्टुडंट्स कसे असतात? माझ्या पप्पांसारखे. यु नो मुक्ता, ऍक्च्युली तू मुक्ता सुद्धा वाटत नाही. म्हणजे तू ना जरा अतिच करतोयस. मुक्ता वाटत नाही. तू अशा किती मुक्तांना ओळखतोस रे? मुक्ता हा काय ब्रँड आहे? Come on, that I don't know. Perhaps I wanted to say मुक्ता हे नाव तुला सूट नाही. ओके, मग तू आता मला बार्बी वगैरे म्हणणार असशील तर प्लीजच बर का. तू एवढी पण डॉल दिसत नाही बरं का. हॅलो मुक्ता, you see, what I wanted to say is we are not kids now. We are in our lovely teens. So I think I should call you beautiful. How is it? Hey, beautiful. अच्छा, म्हणजे डॉल्स ब्युटिफुल नसतात असं म्हणायचंय का तुला? एनिवे, तुला आवडेल ते म्हण. हॅलो हॅलो हॅलो. मुक्ता आहे का? Hey, beautiful. I think it's your call, huh? Come on, sweetheart. Take it. हॅलो हॅलो हॅलो